बऱ्याच वेळेस काय होते, शेतकरी ज्यावेळेस रस्ता मागतो त्याला विरोधक तयार होतो. एक बाजू इकडची असते, एक बाजू इकडची असते. रस्ता मागणारा म्हणतो की माझं खरं आहे, रस्ता अडवणारा म्हणतो की माझं खरं आहे. या बाबतीत आम्ही ज्यावेळेस सगळं चौकशी करून स्थळपाणी करणं, कायदेशीर जे काही म्हणजे न्यायालयीन प्रक्रिया आहे ते पूर्ण राबवून त्याला देण्यासाठी आपल्याला बराच वेळ लागतो. आणि प्रत्येकाचं आग्रह असते की तहसीलदार साहेब स्वतः आले पाहिजे, स्वतः पाहिलं पाहिजे. आपल्याकडे 138 गाव आहेत. 138 गावाला दररोज जरी मी एका गावाला जर 365 दिवसापैकी दररोज जर एका गावाला जरी भेट द्यायचं ठरवलं तर 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधी जातो. त्यामुळं माझा आग्रह करण्याऐवजी आमचे काही तलाठी आहेत, मंडळ अधिकारी आहेत, नायब तहसीलदार आहेत, यांना जर पाठवलं तर त्या पाठवल्यानंतर त्यांना सुद्धा आपण सकारात्मक प्रतिक्रिया देणं गरजेचं आहे. आणि शासनाला काही घेणं देणं नाही, म्हणजे कोणाची ह्यांची शेती गेली काय आणि ह्यांची शेती गेली काय. शासनाला देणं घेणं काय आहे की सर्व शेतकऱ्यांना रस्ता मिळणं, बरोबर आहे. त्या उद्देशाने आम्ही काम करत असतो. आणि याच्यानंतर आम्ही प्रत्येकाला समजून सांगण्याचा सुद्धा प्रयत्न करू. आणि जर ऐकले नाही तर ह्याच्यानंतर आपल्याला ज्या काही आपल्या सगळ्या योजना आधार कार्डवर तरी भेटतात, नाहीतर ॲग्रिस्टॅकवर भेटणार आहेत. आता जर एखाद्या शेतकऱ्यांनी जाणीवपूर्वक जर समजा एखादी रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला आणि तो जर आमच्याकडे पुराव्यानिशी जर सिद्ध झालं तर आम्ही त्याचा आधार कार्ड ब्लॉक करणार आहोत आणि त्याच्यानंतर ॲग्रिस्टॅक आयडी सुद्धा ब्लॉक करणार आहोत आणि त्याच्यावर ते वेगळ्यानं फौजदारी स्वरूपाचा गुन्हा सुद्धा दाखल करणार आहोत. म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचा लाभ देणार नाही. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याने याच्यानंतर रस्ता अडवण्याचा प्रयत्न करू नये. महाराष्ट्र शासनातर्फे बळीराजा पानन रस्ता खूप चांगली योजना या ठिकाणी आलेली आहे आणि त्यांचे अध्यक्ष हे त्या मतदारसंघाचे आमदार महोदय अध्यक्ष आहेत आणि एसडीएम साहेब त्याचे सचिव आहेत आणि तहसीलदार त्याचे सदस्य आहेत. तहसीलदार, बीडीओ, तालुका कृषी अधिकारी सगळे सदस्य आहेत. आता जे काही सुरुवातीला आपण 2-3 टप्प्यामध्ये आपण वेगवेगळे आपण क्लस्टर तयार करत आहोत. एका ह्याच्यामध्ये 25-25 किलोमीटरचे एक क्लस्टर तयार करणार आहोत आणि त्यामध्ये एका गावामधले जे काही महत्वाचे रस्ते आहेत ते पूर्णतः अगोदर पक्का रस्ता करण्याचा आपण त्यात मोहीम हाती घेतलेली आहे. अशा स्वरूपाचे जर तुमच्याकडे काही असतील रस्ते तर ते रस्ते सुद्धा आम्हाला सुचवा, जेणेकरून आपण पुढच्या काही कालावधीमध्ये बळीराजा पानन रस्त्याच्या अंतर्गत ते घेऊ. आता मागच्या 2-3 दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनानं म्हणजे महसूल मंत्री महोदयांनी आमच्याकडे